नमस्कार मंडळी, सारस्वत स्वयंपाकच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आपल्या किचनमध्ये पाहतोय अतिशय पौष्टिक अशी तेंडलीची भाजी। तर ही भाजी कशी करायची हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आजच्या भाजीसाठी छान हिरवीगार अशी ही 25 ते 30 तेंडली घेतली आहे। ही तेंडली मी स्वच्छ धुवून घेतली आहेत। आता आपण या तेंडल्याचे बारीक तुकडे करून घेऊया। दोन्ही बाजूचे देठ काढून घेऊया आणि या तेंडल्यांचे उभे तुकडे करून घेऊया। थोडीशी मी बारीक चिरून घेते। बारीक चिरून घेतल्यामुळे ही तेंडली ह्या भाजीमध्ये खूप चांगली शिजली जाते। तर अशा प्रकारे आपण ही सगळ्या तेंडल्या चिरून घेऊया। तर सगळी भाजी चिरून झाली आहे बघा। याच्यात थोडेसे तुम्हाला लाल कलरची तेंडली सुद्धा दिसतायत। तर ही थोडीशी जून झालेली तेंडली आहेत। बहुतेक वेळाचा वापर केला जात नाही, पण थोडी बारीक चिरून घेतली की जून झालेली तेंडली सुद्धा छान शिजतात। तर ह्या भाजीसाठी मी 2 बटाटे सुद्धा घेतलेत आणि हे बटाटे मी अगदी पातळ चिरून घेतलेत। तर आपली भाजी आणि बटाटे चिरून झालेले आहेत। आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी गॅसवर एक भांडं ठेवून घेतलंय आणि या भांड्यात आता आपण 1 चमचाभर तेल घालून घेऊया। तेल छान गरम होऊ दे। आता तेल गरम झालंय, या तेलात आपण ही तेंडली परतून घेऊया। पावसाच्या सीझनमध्ये ही तेंडली बऱ्यापैकी आढळून येतात। थोडा वेळ ही तेंडली आपण या तेलात परतून घेऊया। हे बघा, छान रंग बदललाय बघा तेंडल्यांचा। आता आपण ही तेंडली एका ताटात काढून घेऊया। तर आता आपण भाजी फोडणीला घालून घेऊया। त्यासाठी मी एक भांडं ठेवलं आहे गॅसवर। 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल छान गरम होऊ दे। आता यात घालूया 1 चमचा मोहरी। मोहरी तडतडली की लगेच घालूया चिमूटभर हिंग। आता यात घालूया बटाटे। एक 2 मिनिटं हे बटाटे या फोडणीत परतून घेऊया।
थोडंसं पाणी घालूया बटाटे शिजण्यापुरतं, कारण आपली तेंडलीची भाजी तर अगोदर शिजलेलीच आहे. आणि थोडा वेळ हे बटाटे शिजवून घेऊया. चांगली वाफ येते, पाहूया बटाटे शिजलेत का. आता यावर घालूया आपण शिजवून घेतलेली तेंडली. हे छान मिक्स करून घेऊया. तर या भाजीत घालूया अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गोडा मसाला आणि 1.5 चमचा शेंगदाण्याचे कूट, अर्धा चमचा मीठ आणि थोडासा गूळ, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यात गूळ घाला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गोड्या मसाल्याची ह्या भाजीला खूप छान चव येते. तर व्यवस्थित मिक्स करून झालंय. यात घालूया खोबरं. तर पुन्हा एकदा ढवळून ही भाजी वाफेवर शिजवून घेऊया. पुन्हा पाणी वगैरे काही घालण्याची गरज नाही या भाजीमध्ये. भाजीचा रंग खूप छान आलाय. आता यावर एक झाकण ठेवून या भाजीला वाफ काढून घेऊया. मुलं बऱ्याच वेळा ही भाजी खायला कटकट करतात, पण तुम्ही ह्या पद्धतीने भाजी करून बघा, मुलांना नक्की आवडेल. भाजीला छान वाफ आली आहे. या भाजीसोबत तांदळाची भाकरी करायला विसरू नका. तर अशा प्रकारे झटपट अशी आपली तेंडलीची भाजी तयार सुद्धा झाली आहे. कांदा लसूण न वापरता केलेली ही भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि ही भाजी कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर कोकणातले असेच वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर सारस्वत स्वयंपाकच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा येईनच मी आपल्या भेटीला अशाच वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.